गोकुळ सोबत गोकुल। कोल्हापूर, सांगलीसह पुणे आणि संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा हाहाकार माजलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित जिल्ह्याचे सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क ठेवून आहेत। खरं म्हणजे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा यासाठी कालपासूनच मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होतो। सन्माननीय मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, विजापूर आणि बेळगावचे जिल्हाधिकारी असतील यांच्यात सातत्याने चर्चा होत आहेत आणि 3 लाख क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि म्हणून आत्तापर्यंत कोल्हापूर या ठिकाणी सुरक्षित आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। पण आत्ता जर पाहिलं तर पावसाचा जोर वाढतोय। एकंदरीत 47 राजाराम मंदिराची 47 फुटाची जी पातळी आहे, 47 फुटावर पाणी आल्यावर नागरी वस्त्यांमध्ये पाणी घुसते। आता या ठिकाणी शुक्रवार पेठेच्या एरियामध्ये जर आपण पाहिलं तर 50 घरांमध्ये जवळपास पाणी शिरलेलं आहे। 46.5 आत्ता पाण्याची पातळी आहे आणि खऱ्या अर्थानं आजचा दिवस आणि आजची रात्री अत्यंत महत्त्वाची असणार आहे। अलमट्टी धरणातून आणखीन पाण्याचा विसर्ग वाढावा यासाठी आत्ता मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी तातडीनं बोलणार आहेच। पण मी या एकंदरीत या नैसर्गिक आपत्तीला आपण सर्वांनी तोंड देणं देखील तेवढं गरजेचं आहे। म्हणून आपल्या कोल्हापूर शहरातील, जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण सतर्क राहणं गरजेचं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय। ज्या ठिकाणी गरज असेल त्याच ठिकाणी बाहेर पडावं, अन्यथा आपण घरदार देखील सोडू नये अशा प्रकारचं मी आवाहन करतो। बाकी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हाधिकारी, जिल्हा व्यवस्थापन, सर्वजण, आपत्ती व्यवस्थापन, आम्ही सर्वजण याला तोंड देण्यासाठी समर्थ आहोत। आरोग्य व्यवस्था असेल, पाणी पुरवठा व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल, सर्वांशी सातत्यानं बोलणं सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण गणपती बाप्पालाच साकडं घालू की आता भरपूर झालं, बस झालं, गणपती बाप्पा हा आता पाऊस थांबव, आमच्या नागरिकांना याहून जास्त आता त्रास व्हायला नको असं आम्ही या ठिकाणी साकडं घालतो।